नमस्कार, हांव माधुरी शेटकर. ह्या वर्सा सिरीज संपिगे हें नाटक आमी हांगा सादर करता ह्या वर्सा आनी खुबशे कास्ट आसा ह्या नाटकान. हांव सादर करता राजमाता हे कॅरेक्टर हातून आनी जवळ जवळ आमी एक म्हयनोभर आमकां रिहर्सल करपाक मेळ्ळी. बट म्हयनोभर आमकां खूब कमी पडला अशें दिसता, कारण कॅरेक्टर खूब आसा, भाशा वेगळी आसा. बरें बरयलां नाटक, म्हणजे ट्रान्सलेट बरें केलां. आनी सेकेंडली अशें आसा की हातून गाणी आसा जी कंपोज केल्या नवी, जी खंयच्यान तरी स्टॉक म्युजीक अशें हाडूंक ना, जे कंपोज केल्या आनी त्याच टायमार केल्या. ह्या आमच्या फुड्यानूच ह्यो सगळ्यो चाली जाल्या, बरोवप जाला ताजें, मागीर ताजेर कोरियोग्राफी जाल्या आनी तातूंत हें नाटक बसलां. सो ऑल टुगेदर हें बसोवपाकूच एक म्हयनो लागलो आनी म्हाका दिसता लास्ट एक 8 दीस आमचेर खूब प्रेशर आसा आनी आजुनूय जो मेरेन प्ले जायना तो मेरेन. पूण टीम वर्क आमचें देवाच्या दयेन आमकां बरें आसा आनी डायरेक्टरूय वैभव नायक हाणें बरे तरेन म्हणजे शांतपणान तो आपलें काम करतालो आनी टॅक्निकल टीम बरी स्ट्रॉंग आसा, म्युजिशियन बरे स्ट्रॉंग आसा आनी आय होप हें आमचें नाटक बरें जातलें. राणी सरकार, आज मी ज्या कन्येचा प्रस्ताव घेऊन आलो आहे ती केवळ रूपवान नाही, ती आहे सुगंधासारखी. पण ही कन्या आहे तरी कशी? फक्त दिसायला नव्हे तर स्वभावाने. डोळ्यात शांतता, वाणीत संयम, आचरणात शालीनता, दुःखात साथ देणारी आणि सुखात नम्र राहणारी ही कन्या आहे. वा, आमच्या राजघराण्याला ही कन्या शोभून दिसेल. विवाहासाठी योग्य प्रस्ताव आहे. पण या सुकन्याचं नाव काय? संपिगे, सिरीज संपिगे. मूळ लेखक डॉक्टर चंद्रशेखर कंबाळ, मराठी अनुवाद सायली गर्दे, दिग्दर्शन आणि प्रकाश योजना वैभव नाईक, कार्यकारी निर्माता शाबलो गावकर, संगीत दिग्दर्शन केदार मिस्त्री, नृत्य दिग्दर्शन मंजुश्री माटे, संतोषी तळकर, नेपथ्य महादेव बोर्डेकर, दिलखुश गुरव, मार्क फर्नांडिस, रंगभूषा हर्ष नाईक, वेशभूषा अलिजा मेनेझेस, गीतकार शिवप्रणव आळवणी. विशेष आभार पद्मश्री जोसलकर. कला अकादमी आयोजित 58व्या मराठी अ गट नाट्य स्पर्धेत श्री सातेरी कलामंच 70 सादर करीत आहोत सिरी संपिगे. धर्मासहित भूमीवर अधिराज्य गाजविणारे शिवपूरचे कर्तव्यदक्ष राजा नागनायक यांनी काही कालखंड उत्तम प्रकारे राज्यकारभार सांभाळला आणि अकाली यमलोकी गेले. या प्रजाप्रिय राजाची धर्मपत्नी मायादेवी पतीच्या निधनानंतर राज्यकार्यात किंचितही खंड पडता कामा नये म्हणून राज्यकारभाराची सर्व सूत्रे मायादेवींनी हस्तगत केली.
लास्ट ऑलमोस्ट हांव 15 ते 20 वर्सां ह्या स्पर्धेन भाग घेता आनी म्हाका दिसता हळू हळू टॅक्निकली खूब वाडटा, न्यू आयडियाज येता. कारण आतां वैभव म्हाजे परस खूब ल्हान, हो डायरेक्ट करता म्हणल्यार खुबश्यो गजाली म्हाका ताजे कडल्यान शिकपाक मेळ्ळ्या. आनी सेकेंडली खूब ज्युनियर म्हाज्या वांगडा कामूय करतात, तांचे कडल्यान हांव खूब शिकलें. कारण तांची काम करपाची पद्दत, कारण एट अ टायम ती 2-2, 3-3 प्रोजेक्ट घेता. आमच्या टायमार आमी एकूच घेतालीं. आतां सुद्दां म्हाका एका टायम 2 घेतले काय आमचेर प्रेशर येता. बट हांव बारीक तांकां पळयता की ते कशे तरेन हँडल करता बारीक बारीक कामां. कारण थोडे जाण कमर्शियलूय करताले आनी ते करून हांगा येताले, एडजस्ट करताले. सो आमकां एडजस्टमेंट आमी खूब केला, पण ताच्या फाटल्यान हार्डवर्क आनी खूब मन लावन लोकांनी सगळ्यांनी काम केलां. आय होप की आमचें नाटक बरें जातलें आनी लोकांक सगळ्यांक आवडटलें. हांव लोकांक विनंती करता की ताणें आमचें नाटक मुजरत पळोवचें. टायम कसो दिता तुजी कामां कशें आसता न्ही की बेजिकली आमचें कितें गोंयान कितें आसता की मुंबय सारकें आमचें ना, की मुंबय सारकें कशें आसता जी कमर्शियल नाटकां येता किंवा जे ग्रूप येता ते फुल्ली नाटकान आसता सकाळ ते सांज. की हांव आयकतां की तेंची सकाळीं 9 स्टार्ट जाता रिहर्सल, ती सांज मेरेन किंवा रात मेरेन चलता आनी अशें 1 म्हयनोभर चलता. तसो आमकां टायम मेळना, कारण सगळे जाण एक तर शिकपी आसा, नाटक शिकपी किंवा कॉलेजीन वचपी, स्कुलान वचपी अशें, आनी सांजचो जो टायम मेळटा किंवा आमी व्हडली जी आसा ती काम करता. आतां हांव स्कुलान नाटक हो सब्जेक्ट शिकयता. अशे खुबशे जाण आसा जे नाटक हो सब्जेक्ट शिकयताय बी. थोडे टिचर, थोडे डॉक्टर आसा, थोडे प्रायवेट कंपनीन काम करता. आनी हे सगळ्यांक 6 उपरांतूच टायम मेळटा. ती 3 वरां आमकां म्हाका दिसता रिहर्सल करपाक टायम मेळटा. आनी ती जर एक दीस तरी वेस्ट जालो जाल्यार आमकां खूब त्रास जाता, कारण आमकां खूब कमी टायम मेळटा. आनी कसो करून आमी टायम काडटाच, कारण नाटक हे गोंयकारांचें म्हणजे आवडीचें साधन, म्हणजे करपाकूय आनी पळोवपाकूय बीन. सो ही संद आमी केन्नाच चुकयना. कितली जरी म्हणजे आमकां कामां आसलीं किंवा कितलो जरी शेड्यूल टायट आसलो जाल्यार आमी कामांतल्यान वेळ काडून ही रिहर्सल करून हें नाटक सादर करता दर वर्सा, म्हणजे जर आमकां संदी मेळ्ळी जाल्यार. थँक्यू सो मच. येवकार तुमकां सगळ्यांक. म्हाजें नांव शाबलो गांवकर आनी आमचें जें नाटक आसा तें श्री सातेरी कलामंच सत्तरीचें. तेन्ना हें नाटक मूळ नाटक आसा चंद्रशेखर कंबार हेचें, आनी तें अनुवाद केला सायली गर्दे हिणें. आयज खूब खोस भोगता, कारण एक आगळें वेगळें नाटक अशें आमी हो सादर करपाचो एक यत्न करता. तितून म्हाज्या वांगडीच वैभव नायक हाणें तें दिग्दर्शीत केलां. तशेंच आमकां हितून बऱ्या पैकी इन प्रोसेस असो खूब हातभार लागलो. तें म्हणल्यार आमची मॅडम जे आमी कला अकादमीन शिकताले तेज्या कडेन 1 वर्स, पद्मश्री जोसलकर मॅडम हांचे. नाटकाकूय ऑडियन्स ना असो म्हणूं शकना आमी, कित्याक त्याच तातडीचो ऑडियन्स म्हाका तरी सत्तरीन सारको हें आसा, विश्वास आसा की सत्तरीन भरपूर कलाकार आसा, फक्त तांकां ती रंगमाची मेळपाची गरज आसा. आनी आजुनूय कांय कलाकार जे आसा तांकां स्टेज दिवपाची आमी गरज आसा. आनी म्हाजो तो सदांच प्रयत्न आसता. आनी हांव जास्त तर आमच्याच गोंयच्या गांवच्या आमच्या वाठारांतल्या भुरग्यांकूच घेवन काम करपाचो म्हाजो सदांच प्रयत्न आसता. फक्त एकच कर देवी आई, मला असा कृपा आशीर्वाद दे की माझं तान्हं लेकरू चिरायू राहील. स्वरभंग होताच क्षणाचाही विलंब न करता त्याचा विवाह कर आणि एका गोष्टीवर जाणीवपूर्वक आणि बारकाईने लक्ष ठेव. नमस्कार, हांव प्रवेश आमोणकर. आयचे जे कला अकादमीन आयोजीत स्पर्धेन गट नाट्य स्पर्धेन आयचें जें नाटक जाता श्री संपिगे, हातूंतलो एक ल्हानसो कलाकार हांव. हांव वयाच्या 19व्या वर्सा पासून नाटकांनी काम करता. एकांकिका पयलीं केले, नाटकां केलीं, आतां शॉर्ट फिल्म्स करता, फिल्म्स करता. बारीक बारीक कॅरेक्टर्स करपाक आवडटा म्हाका. आनी आयच्या नाटकांनूय तसोच बारीकसो कॅरेक्टर आसा, पण खूब इंटेन्स आसा कॅरेक्टर. हांव तुमकां कदाचीत दुसऱ्या अंकान मात सुद्दां दिसचो ना, पण पयल्या अंकान जें आसा तें खूब इंटेन्स आसा म्हाजें. की राजपुत्र कधीच आपल्या मुखात जल दर्पणात पहारा
सुपुत्राला दुसरा भाऊ नसल्याने मृत्यूचा भय दूर झाला. जर त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात किंवा दर्पणात पाहिले तर मात्र ऐहिक सुखापासून वंचित होऊन तो संन्यासी होण्याकडे खेचला जाईल. म्हणूनच जाणीवपूर्वक मी त्याला स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात न बघण्याचा देश दिला आहे. आणि आता तो माझा पुत्र म्हणजे सौंदर्य सागरातून अवतरलेला जणू तेजस्वी मोतीच. एक क्षण देखील स्वस्थ बसू शकत नाही. जणू काही नटखट कृष्णच. आताच तो स्वरभंग होऊन वयात आलेला आहे. आता उशीर करून चालणार नाही. शिवनागदेवचा विवाह तथा राज्याभिषेक व्हावा यासाठी राज्यातील मंडळींनी संमतीचा इशारा दिलेला आहे. पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात ढालेल्या त्या दिवशी मी भक्तिभावाने कुलदेवतेच्या चरणी अर्पण केला होता शुद्ध दुधाचा नैवेद्य. पण तो क्षणात फाटून गेला. मी तिथेच निशब्द झाले. इतक्या सारं राजभवन तेजाने उजळून निघालं. स्वतः कुलदेवता प्रकट झाली. तेजस्वी, भव्य, धीर गंभीर. आणि त्यांनी दिला एक गूढ वज्रासारखा आदेश ज्याने भवितव्याची दिशा उजळून टाकली. प्रणाम माते. एवढ्या शीघ्रतेने बोलावण्यात आली. विधात्याने संकटाचे काही संकेत दिले आहेत का? पुत्रा, एका महत्वाच्या विषयावर सल्ला मसलतीसाठी तुला बोलावले आहे. माझं शरीर आता थकतंय. मी एक माता, परंतु आता क्षीण झाली आहे. राज्य दरबाराचे हे डोंगर उचलण्याचा भार माझ्यात आता राहिला नाही. तेव्हा मी ठरवलं आहे तुझा राज्याभिषेक विधीपूर्वक व्हावा. पुत्रा, वेळ आली तुझ्या विवाहाची. कोणाच्या तरी हक्काची हातधरणी असावी तुझ्या आयुष्यात. रथविवाह. वनपूरच्या राजकन्या पुष्पराज कुमारीवर आमचं मन स्थिर झालेलं आहे. सौंदर्य, शील याची मूर्तिमंत प्रतिमा आहे ही कन्या. आता फक्त तुझ्या संमतीचीच प्रतीक्षा आहे. आई, अगं एवढ्याशा गोष्टीसाठी इतकं मन काळवंडून घेण्याचं कारण काय? तुझ्या डोळ्यातली चिंता पाहून वाटत जणू राज्यावरच संकट आले. माते, मी अजून लहान आहे. स्त्रीचं मन, तिचं भावविश्व माझ्यासाठी अजूनही अपरिचित जाळ आहे. माते, मी अल्लड आहे आणि तुम्ही म्हणता की जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेऊ. विवाह, सिंहासन हा भार माझ्या कोवळ्या खांद्यावर का टाकताय? पुत्रा, माझ्या राजा आता हट्टीपणा सोड. तुला खरंच हवं आहे का की तुझी आई या विवाहाच्या वंचनेत झुरून आतून पेटून तुझी राख होऊन जावी? माते, अशा वेदनादायी गोष्टी उच्चारू नका. मी जर तुमच्या अंतःकरणाला काही दुःख पोचवलं असेल तर मला क्षमा करा. जणू प्रियतमा दीप ज्योती सम तेजल प्रतिमा अशी प्रकटली जणू प्रियतमा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर वेदिका वाळके.
आईचे सिरी संपेगे ह्या नाटकान हांव संपेगे ही भुमिका आज करता. दिसभर हांव स्वता दोतोर, सो म्हजें क्लिनीक आसा. क्लिनीक सांबाळून सांजच्यो रिहर्सली करचें पडटा, पण हे नाटकाचे पिशे आशिल्ल्या कारणान ताजो वजें खंयच दिसना. उमेद आसता की केन्ना एकदां दीस सोंपतलो आनी सांजची आमी एसायेक वतलीं आनी नाटक करतलीं. सो उमेद आसता ती. इट इज अ पॅशन न्ही, म्हणून कसलेंच वजें तकलेर पडना. तो बॅलन्स आसा, म्हणून मजेन आनी सुखान दीस वतात अशें म्हणत हांव. आम्ही दोघे आमची जोडी जणू रेशमाची दोरी. आम्ही दोघे आमची जोडी जणू रेशमाची दोरी. चरावती ओसंडल्या, चरावती ओसंडल्या हासाच्या लहरी. आम्ही दोघे आम्ही दोघे आम्ही दोघे आम्ही दोघे आम्ही दोघे आम्ही दोघे. अरे रे, आपल्या दोघांची जोडी तरी किती लोभस. हसत खेळत एकत्र लहानाचे मोठे झालो. जणू एक रेशीम दोरी. हसवतोय आम्ही आणि रडवतोय आम्ही, आणि जे ना हसतील त्यांच्या ओठावर हास्य फुलवतो आम्ही, आणि जे रडत नाहीत त्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आम्ही. हास्य आमचं शस्त्र आणि आमची साथ म्हणजे पर्वणी. म्हजें नांव मयूर मयेकर आनी हांव जालीं आतां 25 वर्सां थिएटर करता. आमच्या आयच्या नाटकाचें नांव जावन आसा सिरी संपेगे, जे वैभव नायकान बसयल्लें आसा, आनी ग्रूप आमचो 70रीचो आहा. प्रोड्युसर शाबलो आहा. आमी आतां ऑलमोस्ट जाली 1-1.5 म्हयनो रिहर्सल घेता. एक 15 दीस आमी रिडींग घेतले आनी 1 म्हयनो ऑन द फ्लोर. डिफिकल्टी नाटकांतली आसा अशी की लायव्ह म्युजीक आसल्या कारणान ते प्रत्येक पीस प्रत्येक फाटी परत रिपीट करून तेजेर काम करचें पडलेलें आसा. आनी नृत्य आसा नाटकान, सो ते एक डिफिकल्ट टास्क कसो जाल्लो आसा एज एक्टराक. पण मजा येयली करपाक हे सगळी रिहर्सल. सो आयज पळोवया नाटक कशें कितें जाता तें. दोन कोळसा व्हावाच अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सूत्रधारजी आम्हाला आशीर्वाद द्या. सूत्रधार महाशय, माझी एक अंतिम विनंती आहे. बोल पुत्रा. बोलू बोल. आजपर्यंत आम्ही राजकुमाराची सेवा केली. आता मी वनवास घेतोय, तेव्हा या दुसऱ्याला विचारा, तो ही सेवा एकटाच निभावेल का? कारण माझ्या अनुपस्थितीत राजकुमार माझं नाव घेऊन हंबरडा फोडेल. त्याच्या आर्थकांचा विचार करताच माझं अंतःकरण ओसरणार. हा इथून निघून गेल्यावर मी महाराजांची सेवा एवढ्या निष्ठेने करीन की त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. संपला विश्रांतीचा क्षण. राजकुमाराजवळचा आणि रात्रभर जागून पहारा दे. जातो कमले, पण जोपर्यंत मला खात्री होत नाही की हा इथून निघून गेला आहे, तोपर्यंत मी माझ्या कमलेला एकटी सोडू देणार नाही. सूत्रधार महाशय, निघालो मी. तू आता ही जबाबदारी आपणच घ्यावी. राजमाता, ही सुखद वार्ता आम्ही ऐकली आणि मन अत्यानंदित झाले. राजमाता, कृपया सांगा, राजकुमारांच्या काय अटी आहेत? प्रणाम. आपण सर्व वयोवृद्ध, अनुभवी आणि पूजनीय. आपली इच्छा मी नम्रपणे मानतो. आज माझ्या इच्छेस आपली मान्यता हवी. राजकुमार, आम्ही आपली प्रत्येक गोष्ट मान्य करू. तिचा विवाह माझ्याशी होईल ती माझ्याच पसंतीची असायला हवी. मान्य आहे राजकुमार. ती कशीही असो, कुठल्याही स्वरूपात असो, ती माझ्या समोर माझ्या मनात आहे तशी झाली पाहिजे. मान्य. तुम्ही जिच्या प्रती आक्रोश आहात ती कशीही असो, कुठल्याही रूपात असो, तिला शोधून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. पण कुलदेवतांच्या चरणांची शपथ घेऊन तिला माझ्या समोर उभं करणार. आज धावती धरा देह छेदुनी सुमनाच्या पाशात लपविना.
झाला